रेवॉन स्टेडियमवर सीसीआय मध्ये मी ठीक आहे। अनंतर तुम्हाला एकच मिनिटामध्ये थांबवतोय। एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या टीव्ही स्क्रीनवरती येते। भाजपने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे, ज्याच्यातल्या महाराष्ट्रातल्या 15 नावांची घोषणा करण्यात आलेली आहे। सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रासाठी, कारण की महाराष्ट्रातल्या 15 नावांची घोषणा करण्यात आलेली आहे। बीडमधून उमेदवारीची ती पंकजा मुंडेंना घोषित करण्यात आल्याचं कळतं। तर चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवारांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आणि जी चर्चा होती उत्तर मुंबईतून जी उमेदवारी जी आहे ती पियुष गोयल यांना देण्यात आली आहे। जी चर्चा होती त्या संदर्भातले प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीतले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, नेमकी महत्त्वाची यादी जी आहे त्या संदर्भातली 3 मोठी नावं दिली गेलेली आहेत भाजपनं, आणि पहिल्या यादीतलं हे धक्कातंत्र म्हणूया का भाजपचं? काही कारणास्तव आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाही। पण आपण पाहतो आहोत की 3 महत्त्वाच्या नावांची घोषणा आहे। सुधीर मुनगंटीवारांना चंद्रपूरमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे। महाराष्ट्राच्या 15 नावांची घोषणा झालेली आहे। पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। प्रशांत लीला रामदास, तुमच्याकडनं अपडेट घ्यायचे आहेत की 3 मोठी नावं आपल्याला कळल्यात, अजून कोणती नावं याच्यामध्ये आहेत? स्मिता वाघ यांना जळगावमधून उमेदवार बदललेला आहे। रक्षा निखिल खडसे जे आहेत त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। मोठं नाव जर बघितलं पियुष गोयल, हे सगळ्यात मोठी बातमी आहे याच्यामध्ये। उत्तर मुंबईमधून पियुष गोयलला गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कटलेलं आहे। त्यानंतर सोबतच जर बघितलं पुण्यातील एक मोठा बदल, मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यानंतर पंकजा मुंडे बीडमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। हे एक मोठं उमेदवार आहे, बदल आहे यामध्ये। सोबतच बाकी जर बघितलं आपण तर संजय काका पाटील यांना सांगलीतून देण्यात आलेलं आहे। माड्यामधून रणजित सिंह निंबाळकर यांना देण्यात आलेलं आहे। सुजय विखे पाटलांना देण्यात आलेले आहे जे रेग्युलर उमेदवार आहेत। त्यानंतर सर बघितलं मिहिर कोटेजा जे आहेत त्यांना देखील उत्तर मुंबई पूर्वमधून त्यांना तिकीट देण्यात आलेली आहे। सोबतच पियुष गोयल यांना मुंबई उत्तरमधून, भिवंडीमधून कपिल पाटलांना, दिंडोरीमधून भारती पवारांना, जालन्यामधून रावसाहेब दानवे यांना, नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर यांना। चंद्रपूरमध्ये मोठा बदल आहे, सुधीर मुनगंटीवार हे गेल्या वेळेस जरी सीट पराभूत झाली असेल तरी पण यावेळी ही मोठी बातमी आहे। त्यानंतर नागपूरमधून जे चर्चा होती की नागपूरमधून तिकीट मिळणार नाही नितीन गडकरी यांना, यावेळेस नागपूरमधून नितीन गडकरी यांना तिकीट मिळालेलं आहे। अकोल्यामध्ये बदल झालेला आहे। संजय धोत्रे यांची जे प्रकृती आहे ती अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आलं आहे। अनुप धोत्रे त्यांचं नाव आहे। त्यानंतर जळगावमधून स्मिता वाघ हा ज्या मोठ्या नेत्या आहे भारतीय जनता पक्षाच्या, ज्या दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये आल्या होत्या, त्या नंदुरबारमधून हिना गावी त्यांना देण्यात आलेलं आहे। धुळ्यामधून सुभाष भामरे यांना देण्यात आले। खूप चर्चा होती की सुभाष भामरे यांचं तिकीट कापलं जाईल, पण शेवटी सुभाष भामरे यांच्या नावावरती केंद्रीय निवडणूक समितीने शिक्कामोर्तब केला आहे। असे साधारणतः 20 लोकसभा जागेचे उमेदवार आज घोषित केलेले आहे। गेल्या काही तासापासून चर्चा होती की ही लिस्ट येईल, त्यामध्ये बराच उशीर होता। पहिले 5 वाजता ही यादी येणार असं बोललं जात होतं, पण शेवटच्या क्षणात काही बदल होत होते, त्यामुळे ही यादी थोडीशी उशिराने, म्हणजे साधारणतः जर बघितलं आपण तर 7:30 वाजता ही यादी आली। ही अतिशय महत्त्वाचं आहे की या यादीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले तुषार, आणि खास करून यामुळे चित्र बदलणार आहे। पियुष गोयल सारखे जे मोठे नेते, केंद्रीय वाणिज्य मंत्री आहे आणि राज्यसभेचे नेते आहेत, ते राज्यसभेचे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत, असं असताना त्यांना मुंबईतून उमेदवारी देण्यात येत आहे। आणि मुंबईतून उमेदवारी देताना गोपाळ शेट्टी हे जे सलग विजयी होत आहे आणि दांडगा जनसंपर्क आहे असला त्याचा आधार घेत पियुष गोयल यांना हे तिकीट देण्यात आलेली आहे। स्मिता वाघ हे बदललेलं नाव आहे। त्यानंतर जर बघितलं आपण सोबतच मुरलीधर मोहोळ जे महापौर होते पुण्याचे, त्यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे। हा एक मोठा बदल आहे तुषार, एक मोठं धक्कातंत्र याच्यामध्ये दिसत आहेत बऱ्यापैकी। अगदी वेगळे काही सुखद धक्के, काही काय म्हणूयात की दुःखद धक्के। कारण की आपण जर सुधीर भाऊंचं जर बघितलं असेल तर ते स्वतः म्हणत होते की मला उमेदवारी नको, यासाठी मी प्रयत्न करतोय। रक्षा खडसेंना वाटत होतं की त्यांना तिकीट मिळणार नाही, मात्र त्यांना तिकीट दिलं गेलेलं आहे। गोपाळ शेट्टींचं तिकीट जे ते कापलं गेलेलं आहे, नाही कापलं गेलंय म्हणण्यापेक्षा त्या जागेतनं गोयल आलेले आहेत। पुढच्या यादीत त्यांचं नाव येतं की नाही येतं? सुधीर भाऊंबद्दल खास करून तुषार विचारला पाहिजे, यासाठी विश्वास पाठकांनाच आपण विचारूया। उमेदवारांच्या यादीवरती आपण ब्रेक नंतर पुन्हा एकदा बोलूच, पण ब्रेकवर जाता भाऊच म्हणले होते की गडचिरोलीतनं आम्ही जे संसदेच्या प्रवेशद्वाराकरता म्हणून लाकूड पाठवलं, त्याच प्रवेशद्वारातनं मला प्रवेश करण्याची जी काही भीती वाटते ती माझ्या मनातनं काढून टाका, असं त्यांनी स्वतः म्हणलं होतं। मी येतोच या मुद्द्याकडे, नार्वेकर बोलतात, जाऊया तिथे। ज्येष्ठ नेते आहेत, अत्यंत प्रभावशाली नेते आहेत, त्यांचं नाव येणं स्वाभाविक होतं। इतर जागांची कधी यादी येईल काय? वेळेत येईल।
दक्षिण मुंबईचा सस्पेन्स काय? दक्षिण मुंबईचा सस्पेन्स ज्या वेळेला रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळेला तुम्हाला समजेल. धन्यवाद सर. थँक्यू. बरं, विश्वास पाठक यांच्याकडे आपण जाऊयात. विश्वास पाठकजी, बाकी यादीवर आपण बोला, नावांवर आपण बोला, पण सुधीर मुनगंटीवार. बघा, सुधीर भाऊंनी त्यांची इच्छा व्यक्त केली. बघा, कोणत्याही एखाद्या नेत्याचा कार्यकर्ता विधान भवन की लोकसभा ही इच्छा असू शकते. त्यामुळे त्यांनी तसं म्हटलं. मात्र आमचा पक्ष असा आहे की विनेबिलिटी, कोण कुठून निवडून देईल, कारण आमच्या दृष्टीने सगळ्या 572च्या 572 जागा महत्वाच्या आहेत. त्यामुळे 370चं जे आम्ही टार्गेट घेतलं आहे त्या टार्गेटमध्ये जर सर्व्हेमध्ये सुधीर भाऊंचं नाव पहिलं असेल तर त्यांना ते लढवणं कर्मपात्र होतं. आणि मला वाटतं की तो फार मुद्दा आणि उद्यापासून सुधीर भाऊ कामाला लागतील आणि ती सीट निवडून आणतील. सुधीर भाऊ तर तसे आधीच कामाला लागलेले होते. मात्र रक्षा खडसेंचा काय, तो प्रश्न सगळ्यांसाठी सरप्राइझिंग आहे. तुम्हाला हे नाव किती सरप्राइझिंग आहे? नाही, अजिबात नाही. परत म्हणतो की आमचं स्वतःचं एक निवडणुकीचं अनालिसिस असतं. त्या अनालिसिस प्रमाणे जर समजा उद्या अनंतराव गाडगे असतील पहिला नंबर, तर आम्ही त्यांना म्हणू की अनंतराव तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर उभे राहा. विनेबिलिटी महत्वाची आमच्या दृष्टीने. पण पुण्याबद्दल बोलायचं पण पुण्याबद्दल बोलायचं झालं, मुरलीधर मोहोळ यांच्या संदर्भात मध्यंतरी काही पोस्टर्स महापालिकेच्या गेटवर लागले होते, कार्यकर्तेच नाखुश होते. आता मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्यात आले. तुम्ही पुण्याकडे आपला खास करून खास लक्ष असतं, कारण होम ग्राउंड आहे. काय आपण मत व्यक्त कराल? आणि तुम्ही सुद्धा इच्छुक आहात, तर तुम्हाला त्यांचं आव्हान किती वाटतंय? नाही, आम्हाला व्यक्तिगत मला जर तिकीट मिळालं तर मला अजिबात, कारण कसं आहे त्याला 2-3 फॅक्टर्स आहेत. माझ्या घराण्यानी 4-5 वेळा लोकसभा लाखांनी जिंकलेले आहेत. पुन्हा पुण्याला उमेदवार निवडताना एज्युकेटेड आहे का, सभ्य आहे का, सुसंस्कृत, हे सगळे फॅक्टर्स पुण्यामध्ये बघितले. प्रश्न तो नाही. यांची यादी बघितल्यानंतर मगाच्या प्रश्नाकडे मला आश्चर्य वाटलं की पंतप्रधान घराणेशाहीवर टीका करतायत आणि आता ही यादीमध्ये किती जणांची मुली आहेत. एक. आणि दुसरं, त्यांना आवडणार नाही पण मुख्यमंत्र्यांना किंवा शर्यतीत किंवा असे पुढे कोणी त्रास देणारे जे चेहरे त्यांना दिल्लीला पाठवून दिलंय. अच्छा, तुम्हाला असं म्हणायचं की रोख नेमका कोणाकडे आहे तुमचा? नाही, आता भाजपची जी नावं आहेत हां, तर ते जे कोणी कदाचित उद्या मुख्यमंत्र्यांना अडचणीचे ठरवू शकतील, म्हणजे आताचे उपमुख्यमंत्री, हां, ते दिल्लीला पाठवून पण दिलं. विश्वासजी, तुम्ही आता आमच्या स्टुडिओमध्ये आहात म्हणजे आमच्यासाठी तो फुलटॉस आहे. पंकजाताई नाराज होत्या, प्रीतमताईंना उमेदवारी द्यायचं हे ठरलेलं होतं. मग आता जर पंकजाताईंना बीडमधनं उमेदवारी दिली जात असेल तर प्रीतमताईंचं काय, आणि पंकजा मुंडे खरोखरच दिल्लीमध्ये सुखी राहतील का? नक्कीच राहतील. त्या राजकारणामध्ये आहे, फुल टाईम राजकारणामध्ये आहे. आणि भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष जी जबाबदारी देतो ती जबाबदारी घ्यावी लागते. जसं देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होते, पण परिस्थिती बदलली, अलायन्सचं सरकार आलं, त्यांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं आणि ते आपला रोल चांगल्या प्रमाणे निभवतात आहे. आता सुधीर भाऊंचा जर विचार केला तर सुधीर भाऊंनी सर्वप्रथम लोकसभाच लढलेली आहे. लोकसभा लढणं हे त्यांच्यासाठी नवीन नाही आहे. आता प्रीतमताईंचा जो विषय आहे, पक्ष त्यांची देखील काळजी करेल, त्यांचा देखील विचार करेल. 2 जागा जळगाव आणि उत्तर मुंबई. भाजपने यापूर्वी या जागा वाटपाच्या पूर्वी तुमचा म्हणून एक अंतर्गत तुम्ही सर्वे केलेला होता. खासदारांनी किती काम केलेलं आहे, त्याचा प्रोग्रेस कार्ड काय आहे, हे सगळं तुम्ही जाणून घेतलेलं होतं. त्याच सगळ्या सर्वेचा परिणाम म्हणून हे 2 बदल आहेत का, जळगाव आणि उत्तर मुंबई? नक्कीच आहे. बदल बघा, भारतीय जनता पक्षाने प्रो इन्कम्बन्सी आणि अँटी इन्कम्बन्सी याचा पूर्ण अभ्यास केला. जिथे इन्कम्बन्सी असं वाटतं तिकडे त्यांनी बदलले. मात्र जिथे एकाच व्यक्ती म्हणजे आता नितीनजी गडकरी आहे, गेले 10 वर्ष तिथे आहेत आणि लोकांना तेच पाहिजेत परत, ज्याला आपण प्रो इन्कम्बन्सी म्हणतो. त्यामुळे दोन्हीचा अभ्यास करून जिथे आम्हाला उमेदवार बदलायला हवे तिथे आम्ही उमेदवार बदलतोय आणि जिथे तोच उमेदवार परत निवडून येणार असं लक्षात आलं, जसं रावसाहेब दानवे पाटील ते परत हमखास निवडून येतील. म्हणूनच त्या प्रो इन्कम्बन्सी आहे, म्हणूनच तुम्ही हिना गावी त्यांना नंदुरबारमध्ये कायम ठेवलंय, सुभाष भामरेंना धुळ्यामध्ये कायम ठेवलेलं आहे, भिवंडीतनं कपिल पाटलांना कायम ठेवलेलं आहे, त्याचबरोबर रक्षा खडसे कायम आहेत आणि पुन्हा दिंडोरीतनं भारती पवार सुद्धा कायम आहेत. हो, नक्कीच. म्हणजे आमचं जे इंटरनल अभ्यास असतो, सर्वे असतो, त्याप्रमाणे आम्ही करतोय. पण अजून पूनम महाजन यांच्या मतदारसंघाबद्दलचा निर्णय का होऊ शकला नाही? होईल ना, होईल. आता काय वाटाघाटी चालू आहे. आता या अशा सीट्स आहेत की जिकडे अजितदादा पवार गट किंवा एकनाथ शिंदे गट आहेत, जे ऍडजस्टमेंटचे आणि डिस्कशनचे विषय आहेत ते आपण बाजूला ठेवलेले आहेत, जे क्लिअर. जसं नागपूरला अजितदादांचा क्लेम होता ना एकनाथ शिंदेचा,
तर अशा सीट्स आपण घोषित केल्या आहेत. 2014 मध्ये पूनम महाजन यांना मिळालेल्या मतदानाची टक्केवारी जी होती ती 2019 मध्ये घसरली. त्याचाही विचार यंदा तिकीट देताना होऊ शकतो का? नाही, नक्कीच. म्हणजे आमच्याकडनं इलेक्ट्रियल पॉलिटिक्स आणि विनेबिलिटी याच्याप्रमाणे हे सगळे मुद्दे केले जातात. एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्याला स्क्रीनवरती दिसते आहे. मिहिर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर केली गेलेली आहे. मुंबई उत्तर पूर्वमधनं मिहिर कोटेचा आत्ता भाजपाचे आमदार आहेत आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेलेली आहे मुंबई उत्तर पूर्वमधनं. त्याचबरोबर सुधाकर शृंगारे यांना लातूरमधनं उमेदवारी आहे. रणजित नाईक निंबाळकर यांना माढ्यातनं उमेदवारी आहे. संजय काका पाटील सांगलीतनं कायम राहिलेले आहेत. मिहिर कोटेचा सरप्राइझिंग उमेदवार आहेत. जर आपण मुंबईचा विचार केला विश्वासजी, तर याआधी सुद्धा आपण यांना तिकीट दिलेलंच होतं. नगरसेवक होते, ते खासदार झालेले होते मनोज कोटक. आणि आता मिहिर कोटेचा पुन्हा एकदा आमदाराच्या रूपातनं त्यांचं प्रमोशन होऊन खासदाराच्या रूपात ते जाताना दिसत आहेत. मिहिरभाई कोटेचा हे अतिशय आमचे जुने आणि सिनियर कार्यकर्ते आहेत. आजही ते महाराष्ट्राचे ट्रेझरर आहेत. आणि जेव्हा सरदार तारासिंग यांच्यानंतर कोण हा ज्या विषय आला तर सर्व मतांनी मिहिर कोटेचाचं नाव आलं. तर मिहिर कोटेचा हा तिथला एक नोन फेस आहे. याच्या आधी जसं आमचे कोटक होते, त्याच्या आधी किरट सोमय्या देखील निवडून गेलेले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ अतिशय आमच्या दृष्टीने सुरक्षित आहेत. मात्र जेव्हा सर्वे आम्ही घेतला तर मिहिर कोटेचांचं नाव पुढे आल्यामुळे त्यांना पण तिकीट दिलेलं आहे. आमचा जो सर्वे मगासचा होता की असे काही मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये लोक हे नरेंद्र मोदींना बघून पक्षाला बघून मतदान करतात, तिथे व्यक्ती कोणीही असली तरी चालेल, तर हे त्याचंच उदाहरण म्हणावं का? नाही, दोन गोष्टी. तो मुद्दा बरोबर आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोक मोदीजींनाच वोट देणार आहे, पण ते करत असताना शेवटी ग्राउंडवर खासदाराला काम करायचं आहे. त्यामुळे असा खासदार जो लोकांना